इकडे थोड्याच वेळामध्ये शिवसेनेची वर्षा बंगल्यावरती एक महत्त्वाची बैठक होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पक्षाची आगामी रणनीती, संपर्क अभियान या संदर्भात या बैठकीमधून माहिती घेतली जाणार आहे। शिवसेना पक्षाचे मंत्री, नेते, आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, प्रवक्ते हे सगळेच सध्या वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। विधानसभेसाठी काही महत्त्वाच्या नेमणुका सुद्धा करण्यात येणार आहेत। त्या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे। पक्षाची आगामी रणनीती काय, संपर्क अभियान कसं राबवायचं या संदर्भात सुद्धा यामध्ये चर्चा होणार आहे। पक्षांतर्गत काही वाद असतील, नाराजी असेल किंवा स्थानिक राजकारणासंदर्भातला नेमका काय आढावा आहे तो सुद्धा घेतला जाणार आहे। अक्षय भाटकर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, एक महत्त्वाची बैठक विधानसभाच्या निवडणुकांच्या तोंडावरती सध्या शिवसेनेकडून राबवली जाते। कोणकोणते नेते पोहोचलेले आहेत आणि काय नेमके विषय असतील? जवळपास सर्वच महत्त्वाचे नेते आता वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। मग भरत गोगावले, शंभूराज देसाई असे अनेक नेते आणि मंत्री सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याबरोबरच शिवसेनेचे संपर्क प्रमुख, काही जिल्हा प्रमुख, मुंबईतले आणि ठाण्यातले काही महत्त्वाचे नगरसेवक सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्यांची एक बैठक सध्या वर्षा बंगल्यामध्ये आतमध्ये होती आहे। ही जी बैठक आहे ती का महत्त्वाची आहे, कारण की विधानसभा अगदी 1 ते 2 महिन्यावर आहे आणि या विधानसभेच्या संदर्भामध्ये जर आपल्याला काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठीच्या या 2 ते 3 दिवसांच्या सलग बैठका होणार आहेत। एकूण 60 जण आहेत ज्यांची आज बैठक होईल आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री स्वतः उपदेश करणार होते, त्यांना काही निर्णय घेतले जाणार होते, काही आदेश देण्यात येणार होते। जवळपास कोर कमिटीचीच ही बैठक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। पण अजूनही मुख्यमंत्री हे आलेले नाही आहेत, त्यामुळे सध्या श्रीकांत शिंदे हे सध्या या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि ते ही बैठक घेतील अशी शक्यता आहे। मुख्यमंत्री हे थोड्याच वेळामध्ये वर्षा बंगल्यावर दाखल होतील, त्याच्यानंतर मुख्यमंत्री या बैठकीला आदेश देतील। दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभेच्या अनुषंगाने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षाशी कशा प्रकारे आपल्याला एकत्रित मिळून काम करायचं आहे हे देखील सांगितलं जातील। कोणत्या जागा अपेक्षित आहेत त्या जागांवर कशा प्रकारे काम आपल्याला आतापासूनच करावं लागेल, कोणत्या जागा या थोड्याशा डळमळीत आहेत त्या ठिकाणी जास्त काम करावं लागेल, या संदर्भातले या सगळ्या विषयांची आज एक महत्त्वाची जी चर्चा आहे ती वर्षा बंगल्यावरती होतीये। या संदर्भातले अपडेट अक्षय आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर वर्षा बंगल्यावरती जी बैठक होतीये त्या बैठकीतली ही दृश्य आपण बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।